आज अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षे लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. थोडं 85 हा आकडा मिळाला आपल्याला. कोणाचं वय? मीनाचं मिळालं नाही. बघा ना, मीनाचं वय किती आहे? 7 वर्षांनी 85 वर्ष होते. किती वर्षांनी? मीनाचं वय 7 वर्षांनी 85 होते. तर आज किती असेल? 78 असेल. 7 मायनस करावं लागेल. म्हणजेच काय? 85 वजा 7 बरोबर 78 वर्ष वयाचे कोण आहे? मीना आहे. एक एक घेऊया आपण. ठीक आहे. असेल. अजयच्या वडिलांचे वय अजय पेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. अजून मीनाच्या तुलनेत अजून नाव पहा. इथे काहीतरी मिळालं तुम्हाला. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. 12 वर्ष कोण? विकास हे मिळाला तुम्हाला. हा विकास मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी किती आहे? लहान आहे. करा लहान, मायनस करा. म्हणजे किती राहिले रे? 67 मिळाले. आलं. आता इथे बघा, अजयचे माहिती तुम्हाला. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. कोण? ते बघा इथे तुम्ही. अजय आणि कोण रे? विकास. अजयचं 3 असेल तर विकास हा 11 आहे. क्लिअर? पण यांनीच म्हटलं विकास किती दिला? 66. मग विकासच्या खाली मी 66 लिहितो. इथे जर क्वेश्चन मार्क दिला तर काय निघेल तुमचा? अजय. क्लिअर? 11 सक 66 तर 3 सक 18. किती राहील इथे? 18. म्हणजे 18 वय कोणाचं राहील? अजय बरोबर 18. क्लिअर? आता काय म्हणते? यांच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल तर अजयच्या वडिलांचे वय अजयपेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. मग अजयचे कोण? वडील किती असेल? 18 + 25 असेल. म्हणजे किती रे? किती? 43. कोणाचं वय? अजयच्या वडिलांचं वय 25 वर्षांनी जास्त आहे. तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती आहे? 43. पर्यायामध्ये असायला पाहिजे. संपलं. येईल लक्षात? 43 येईल काय लक्षात? ते एखाद्या कोणाचं मिळालं का त्यालाच पकडून काढत जायचं. वाट नाही पाहायचं की कोणाचं दिलं आहे, काय करायचं काय नाही. नाही का? ज्याचं वय मिळालं ते लिहून घ्यायचं. त्याची तुलना करत सर्वांचं वय मिळते. ठीक आहे रे? जायचं पुढे. काय म्हणते पहा प्रश्न. स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 सोडवले. साधा प्रश्न आहे. याच्यापूर्वी पण सोडवला आपण असा. हा बघा, गट क पूर्व 2013 ला विचारला सेम क्वेश्चन 2019 ला जशाच तसा. हे लक्षात बघा, लक्ष द्या. स्वाती आणि प्रीती किती आहे गुणोत्तर? 3x आणि 5x. किती वर्षानंतर? 7 वर्षानंतर. त्यांच्या वयाचं गुणोत्तर 11 16. इथे का लक्षात तुमच्या? कसा नाही? 16 त्रिक 16 साती 7 सकम. आता मगाशीच पाहिला सेम क्वेश्चन आहे, फक्त नाव चेंज झाले. काय झाले? नाव चेंज केले आहेत त्यांनी. सांगा. 11 5 11 7. ओके. x कुठे जास्त आहे रे? या साईडला. किती जास्त आहे? 7x जास्त आहे. 112 मधनं 77 गेले. 112 मधनं 77 काढा. 35 लिहिले मी. बरोबर हा x. 35 भागेला किती? 7. 7 5 35. येईल का लक्षात? सांगा काय पाहिजे? तर प्रीतीच्या आजचे वय का? तिथे दोघांचं वय होतं. एक गणित असंच होतं आपल्याकडे. इथे काय म्हटलं फक्त त्यांनी? तर प्रीतीच्या आजचे वय काढा. प्रीती कोण? नंतरची की पहिली? नंतरची. म्हणजे 5x. म्हणजे 5 गुणेला 5. 5 5 काय म्हणलं? प्रीतीच्या आजचे वय किती मग? लिहून घ्या 25 वर्ष.
कळत आहे का? ठीक आहे. जायचं पुढे सर्वांनी. वेदांचे वय हे सुशांतच्या वयाच्या 1/3 आहे. हिनाचे वय सुशांत पेक्षा निम्मे असून बीनाचे वय हे हिनाच्या वयाचे 1.5 पट आहे. निशांतचे वय 24 वर्ष असून मिळाला निशांत. मिळाला निशांत. निशांतचं वय किती आहे? जे मिळालं ते लिहून घ्या आपण. निशांत यांचे वय किती आहे? 24. निशांतच्या आजूबाजूला कोण आहेत बघ, त्यांनीच म्हटलं असेल. हा, सुशांत निम्मे आहे. बीनाचे वय हे हिनाच्या वयाच्या 1.5 पट आहे. निशांतचे वय 24 वर्ष असून तो बीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. म्हणजे बीना मोठी आहे ना. बीना ही 12 वर्षांनी कोण आहे? मोठी आहे. 24 + 12 बरोबर किती रे? 36 वर्ष वयाचे कोण? बीना. ते बघा बीना ही 36 वर्ष वयाचे आहे. बीनाचे वय हे हिनाच्या वयाच्या 1.5 पट आहे. 1.5 पट म्हणजे काय? कोणाच्या वयाच्या? हिनाचं वय किती मग? तर बीनाचं वय 36 लिहायचं, 1.5 पट म्हटलं याला 1.5 ने भागायचं. किती येते सांगा? किती येते? या 360 घ्यायचं, कारण एक पॉइंट काढायचा, इथे एक शून्य देऊन द्यायचा. 360 ला किती भागायचं तुम्हाला? क्लियर? हा, 15 दुने 30 आले, 15 चोक किती रे? 24 वर्ष वय कोण मिळाली? हिना मिळाली. आलं लक्षात? 1.5 पट आहे. आता पहिल्या ओळमध्ये बघा, वेदांचे वय हे सुशांतच्या वयाच्या 1/3 आहे. हिनाचे वय सुशांत पेक्षा निम्मे असू. कोणाचे वय? हिनाचे वय सुशांत पेक्षा कोण आहे? निम्मे आहे. म्हणजे सुशांत वय 24 गुणिले 2 किती? 48. हिना ही निम्मे आहे, तर सुशांत हा दुप्पट असेल ना, 48 वर्ष. आता वेदांचे वय सुशांतच्या वयाच्या 1/3 आहे. आलो जागेवर? हे लक्षात. कोणाचं वय? वेदांत. हा जो वेदांत आहे, या वेदांचं वय सुशांतच्या वयाचे किती आहे? 1/3 आहे. 1/3 सांगा. याने याला भागा किती येते? येईल का लक्षात? आता तर वेदांचे वय किती? हे बघा, वेदांचं वय किती? मग वेदांचं वय किती काढलं आपण? 16. पर्यामध्ये आहे का बघा? येईल लक्षात? 16 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा प्रश्न टॅक्स असिस्टंट मुख्य 2018 ला विचारलेला. येईल लक्षात? लिहा. ठीक आहे. मधुचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. कोणाचं वय? मधुचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. किती आहे? आईच्या वयाच्या 1/3 आहे. मधुच्या आईचे 8 वर्षानंतरचे वय 50 वर्ष आहे. मिळालं वय? कोणाचं? मधुच्या आईचे वय 8 वर्षानंतर 50 आहे, तर आज किती असेल? 42. नंतरचं होतं 50, मायनस केले 8 बरोबर आजचं वय तुम्हाला मिळालं 42. आजचं वय काढला असेल तर मधुच्या बहिणीच्या आजचे वय किती? सुरुवात बघा काय म्हटलंय? मधुचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे असून त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. किती आहे? 1/3 आहे. याचा अर्थ मधुचा आहे ना, मधु हा किती असेल? 42 गुणिले 1/3. सांगा रे. 3 1 3 1 राहिला, 3 चोक 12. मधुचं वय किती असेल?
14 वर्ष. आता मधूचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे मधूची जी बहीण आहे त्या बहिणीचं वय किती असेल, याच्या हाफ पट असेल, कारण मधू हा दुप्पट होता. म्हणजे किती आहे त्याच्या बहिणीचं वय 7. तर त्यांनी असं म्हटलं आहे, तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती किती आहे हे लक्षात. चला लिहून टाका 7. ठीक आहे, लिहिलंय सर्वांनी, जायचं पुढे. हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3. पूर्वीचं गणित आहे. काय आलं? पूर्वी म्हणजे काय करता येईल, आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 11x आणि 9x. ओके, किती वर्षापूर्वी? 15 वर्षापूर्वी. 15 याच्यातले कमी करा आणि याच्यातले 15 कमी करा, तर गुणोत्तर होते 4:3 किंवा 4/3. क्लिअर? आता काय, 3 गुणिले 11, 11 त्रिक 33x वजा हे किती? 15 त्रिक बरोबर 9 चोक 36x वजा 15 चोक. क्लिअर? आता सांगा x कुठे जास्त आहे रे? या साईडला. 36x मधून 33x गेले, हा काय मायनस, इकडे आल्यावर प्लस. मग 60 मधून 15 गेले, 60 मधून 45 गेले, बघा ना हा मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस. 60 मधून 45 गेले, आपले किती राहिले? क्लिअर? आपल्याला पाहिजे एकशे रेट. हा 15 छेदामध्ये किती? 3. 3 1 3 3 5 म्हणजे 100 रेट किती मिळाले तुम्हाला? आता काय म्हणते, तर गुरुप्रीतचे आजचे वय किती? गुरुप्रीत म्हणजे सेकंड, दुसरा म्हणजे काय? 9. ओके, 9 गुणिला 5, 9 5 हे कोण? गुरुप्रीत. ठीक आहे, चला लिहून टाका. एमपीएससी क्लर्क मुख्य 2019 चा तो क्वेश्चन आहे. जायचं पुढे. ठीक आहे, त्यामध्ये प्रश्न पहा. एका कुटुंबात समाविष्ट असलेल्या 5 सदस्यांच्या वयाची 3 वर्षापूर्वीची बेरीज 80 वर्ष होती. मधल्या काळात एका बाळाची भर पडल्याने कुटुंबाच्या आजचे सरासरी वय 3 वर्षापूर्वी जितके होते तितकेच आहे. तर बाळाचे वय किती? पहिले पहा, एका कुटुंबात समाविष्ट असलेल्या 5 सदस्यांच्या वयाची 3 वर्षापूर्वीची बेरीज किती आहे? किती आहे? किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी जे बेरीज होती ते किती आहे? 80 आहे. किती लोकांची? मग आजची किती असेल? आजची आजची बरोबर 80 प्लस 5 गुणिला 3, 5 त्रिक 15 आणि हे किती असेल? 95 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 95. क्लिअर? कळलं रे? आता मला एक सांगा, मधल्या काळात एका बाळाची भर पडल्याने कुटुंबाचे आजचे सरासरी वय 3 वर्षापूर्वी जितके होते तितकेच आहे. आजचे सरासरी वय म्हणजे काय? काय म्हणते ते इथे म्हटलं आहे तिने. पहा होती मधल्या काळात एक बाळाचा जन्म झाला, समजा एक बाळ नवीन आला, म्हणजे कॅन्डिडेट वाढले ना रे तिथे, एक कॅन्डिडेट झाला ना, वाढला ना तिथे. तर एका बाळाची भर पडल्याने कुटुंबाचे आजचे सरासरी वय काय झालं? आजचे सरासरी वय हे काय झालं माहितीये का? 3 वर्षापूर्वी जितके होते. मग हे तर 3 वर्षानंतर काढलं ना आपण. 3 वर्षापूर्वी किती होते? 80. मला एक सांगा, या 3 वर्षापूर्वीची सरासरी काढूया आपण. सरासरी बरोबर 80 ला किती कॅन्डिडेटने भागूया आपण? या 5 ने, 6 ने, 5 ने, हे किती झाले? 5 1 5 किती राहिला इथे? किती राहिली इथे? 3 आणि 5 7. सरासरी किती होती? 3 वर्षापूर्वी 16 सरासरी होती. हे लक्षात. मग आता काय म्हटलं त्याने? भर पडल्याने कुटुंबाचे आजचे सरासरी वय 3 वर्षापूर्वी जितके होते तितकेच आहे. आजचं किती आला सरासरी? त्यांचं एवढा आहे. मग आजची सरासरी काढतोय. आजची सरासरी बरोबर किती रे?
16 आहे आणि कॅन्डिडेट किती आहे? ओके, 6 कॅन्डिडेट, कारण एक बाळ आला ना नवीन, म्हणजे 16 सक 96. आलं लक्षात? त्यावेळेस किती होतं? 95 आणि आज किती आलं? 96. आता काय म्हणते? सरासरी 3 वर्षापूर्वी जितके होते तितकेच आहे, तर बाळाचे वय किती? या दोघांतला फरक म्हणजे बाळाचं वय. कळत आहे का? हा, म्हणून बाळाचे वय बरोबर किती रे? 96 वजा 95 बरोबर 1 वर्ष. किती वर्ष? फक्त 1 वर्ष वयाचा बाळ असायला पाहिजे. बघा इथे दिलाय 1 वर्ष. कुठे विचारला क्वेश्चन? UPSC CSAT 2013 चा क्वेश्चन. ठीक आहे, लिहून घ्या, समजून घ्या व्यवस्थित. झालं लिहिणं? ठीक आहे रे. काय म्हणते प्रश्न पहा. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. किती व्यक्ती? 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6 होते, तर त्यांच्या आजचे वय किती? मला एक सांगा. 3 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी किती आहे वय? 72. आलं लक्षात? 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज काय? 3 वर्षापूर्वी नंतर घेऊ आपण. काय? 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज. आजच्या वयाची बेरीज काय लिहू आपण? आजच्या वयाची बेरीज. किती आहे आजच्या वयाची बेरीज? बरोबर 72 वर्ष. हे लक्षात? आज किती आहे? 72 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर. किती वर्षापूर्वी? मला सांगा. 7 वर्षापूर्वी वय किती राहिलं त्यांचं? या 72 मधून वजा करतोय मी 7 गुणेला 3. का बरं 7 गुणेला 3? तिघ कॅन्डिडेट आहे, प्रत्येकाचं 7 7 त्रिक 21. याच्यातनं वजा करा, 51 राहिलं. 51 हे कधीच आहे? 7 वर्षापूर्वी. आता हे जे गुणोत्तर दिलं आहे, गुणोत्तर हे कधीच आहे पहा बरं? 7 वर्ष आहे. मग आपण असे मांडणी करू शकतो 4x अधिक 6x अधिक 7x बरोबर 51. कारण गुणोत्तर 7 वर्षापूर्वीच आहे आणि वय मी 7 वर्षापूर्वीच, तेव्हा ते बॅलन्स झालं, नाहीतर गणित बॅलन्स होत नाही. आता हे किती रे? 6 4 10 आणि 7 17x बरोबर किती? 51. x बरोबर 51 ला मी 17 ने भागतोय. 17 त्रिक 100. रेट किती मिळालं मला? 3. आता तर त्यांच्या आजचे वय किती? हे कधीच आहे वय? हे 7 वर्षापूर्वीच आहे. पहिले पूर्वीचं काढून घ्या आणि 7 7 मिळून टाका. तिघांचं काढायचं ना तुम्हाला. मग मला एक सांगा, एक किती? 4 गुणेला 3. दुसरा किती? 6 गुणेला 3. तिसरा किती? 7 गुणेला 3. प्लस किती करू रे? 7 प्लस 7 प्लस 7. आता सांगा बरोबर हा, डायरेक्ट 4 त्रिक 12 आणि 7 19. साइन त्रिक 18 आणि 7 25. 7 त्रिक 21 आणि 7 19 25 28 आहे का बघा. 19 25 28. पर्याय क्रमांक किती? गट ब, एमपीएससी गट ब पूर्व 2020 क्वेश्चन. या जायचं पुढे. ठीक आहे, जायचं का पुढे? रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर
5 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती? काय म्हटलं त्याने पहा, रमा मालाहून 3 वर्षांनी लहान. कोण मोठा आहे? माला मोठी आहे. हा, रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? रमा लहान आहे, माला ही मोठी आहे, लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल? किती होईल? 5 6 असेल तर रमाचे सध्याचे वय किती? काय होतील मग माझी मांडणी सांगा. हा, x भागेला x, दोन्ही प्लस प्लस करू एकदा. हा, 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर. आता कोणाला मोठी कोणाला करू? खाली प्लस करू का? प्लस किती? बरोबर किती गुणोत्तर? 5 6 येईल का? 6. आता किती गुणाकार करू? 6 गुणिला x बरोबर 6 दुने बरोबर. हे किती रे? या दोघांची बेरीज करून घेतो मी. 5 किती झाली? 5. 5 गुणिला x अधिक 5 5 तुम्ही मगाशी गुणाकार केला असता ना, तो असं झाला असता. आलं लक्षात? आता सांगा हे किती? 6x मधून 5x गेले. आता मला सांगा प्लस इकडे गेल्यावर मायनस करा. 25 मधून 12 गेले. x ची रेट किती? आता काय म्हणते तर रमाचे सध्याचे वय किती? रमा कोण आहे याच्यातली? ही मोठी आहे. ही मोठी आहे. मोठी आहे म्हणजे कोण? रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे रमा ही मालाहून 3 वर्षांनी लहान. रमा लहान आहे ना रे, आणि माला ही मोठी आहे. माला ही कोण आहे? मोठी आहे. हे कोण आहे? माला. आणि ही कोण आहे? रमा. आता तुम्हाला कोण म्हटलं रमाचे सध्याचे वय किती? मग काय? 13 वर्ष वय आहे. x बरोबर 13 वर्ष. मग रमा बरोबर 13 वर्ष लिहून घ्या. छोटीशी मांडणी आहे. ठीक आहे. नाझीर जो 16 वर्षाचा आहे तो वयाने त्याच्या बहिणीच्या 4 पट मोठा आहे. किती पट मोठा आहे? नाझीर बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्यांचे वय दर्शवणारा पर्याय निवडा. नाझीर जो 16 वर्षाचा आहे, काय म्हणते? नाझीर किती वर्षाचा आहे? नाझीर समोर काय म्हणते? 16 वर्षाचा आहे. तो वयाने त्याच्या बहिणीच्या 4 पट मोठा आहे. म्हणजे बहीण क्लिअर मिळाली. बहीण 4 वर्षाची, कारण याला 4 ने भागा. 4 ने जर 16 ला भागलं तर हे बहीण 4 वर्षाची. ठीक आहे. नाझीर नंतर म्हटलंय नाझीर बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे वय काय? दुप्पट करावं लागेल. याच्या तुलनेत बहिणीच्या तुलनेत तो दुप्पट झाला पाहिजे. मग एक आपण लॉजिक घेऊ. मला एक सांगा, नाझीर 16 आहे, त्याची बहीण 4. याच्यामध्ये मी 4 मिळवून पाहतो. मिळवले नाही, मिळून पाहतो म्हटला. याच्यात 4 मिळून हे किती झाले रे? 20. हे किती झाले रे? याच्या दुप्पट आला का? नाही. मी 4 काढले, मी 8 मिळवतो. ऑप्शन मध्ये आता मला सांगा, ऑप्शन मध्ये जे आहे ना ते जर लिहिलं तरी निघत नाही. हा, लक्षात घ्या. मग इथं 8 मी मिळवले. याच्यात 8 मिळवले किती झाले? हे झाले तुमचे 24. याच्यात 8 मिळवले किती झाले? आता पहा बरं, 12च्या दुप्पट 24 आहे का? अरे हो की नाही? हेच आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी मिळवा आणि दुप्पट करून दाखवा. हे दुप्पट करून दाखवले मी. तर मोठा असेल तेव्हाचे वय दर्शवणारा पर्याय निवडा. तेव्हाचं वय किती असेल त्याचं? 24 वर्षाचं जेव्हा होईल तेव्हा त्याच्या बहिणीचं वय त्याच्या हाफपट राहील आणि तो त्या बहिणीपेक्षा दुप्पट होईल. हे लक्षात. याचा अर्थ तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? आरटीओ फ्री 2017 ला विचारलेला हा क्वेश्चन. ओके, उत्तर काय असेल? 24. निघते पण ते डायरेक्ट म्हटलं 4 वर्ष चौपट म्हटलं भागून टाकायचं डायरेक्ट. एकशी मांडणी होतात पर्यंत करायची नाही. डायरेक्ट निघत असेल खूपच चांगलं.
जायचं रे पुढे, ठीक आहे. तीन विद्यार्थी व एक शिक्षक यांच्या वयाची सरासरी किती आहे? 20 वर्ष आहे. जर त्या तीनही विद्यार्थ्यांचे वय सारखे समान असेल, तिन्ही विद्यार्थ्यांचं वय किती आहे? सारखे आणि समान आहे, आणि शिक्षकांचं वय प्रत्येक विद्यार्थ्यांचे वय यांच्यातील फरक 20 वर्षाचा असेल, तर शिक्षकांचे वय किती? UPSC 60 2020 हा प्रश्न आहे. मला एक सांगा, तीन विद्यार्थी व एक शिक्षक यांच्या वयाची सरासरी किती आहे? म्हणजे तीन विद्यार्थी आणि एक शिक्षक, एकूण किती कॅन्डिडेट झाले ते? 4. हे 4 कॅन्डिडेट झाले आणि प्रत्येकाचं वय किती आहे? 20. याचा अर्थ 4 गुणिले 20 म्हणजे किती झाले हे? त्या चौघाही लोकांचं वय किती आहे? शिक्षकासहित विद्यार्थ्यांचं वय किती आहे? 80. विद्यार्थ्यांचे वय सारखे समान असेल तर शिक्षकांचे वय प्रत्येक विद्यार्थ्यांचे वय यांच्यातील फरक किती? मला एक सांगा. आता आपण याची मांडणी अशी करू. पहा, एक टीचर आणि प्लस 3 स्टुडंट म्हणजे यस, ओके, यांची जी बेरीज आहे ही आहे 80. हे क्लिअर आहे इथे 80. आणि प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे? 20 आहे. 20 अंतर पहा इथंच म्हटलंय त्यांनी. म्हणजे मला एक सांगा, आता एक टीचर मायनस स्टुडंट बरोबर काय? 20. क्लिअर? आता इथे मांडणी सांगा. हे बघा, इथे प्लस आहे म्हणून इथे मायनस द्यायचा, इथे मायनस आहे इथे प्लस द्यायचा, इथे काय? काहीच नाही आहे, म्हणजे इथे मायनस आहे. हे लक्षात सांगा. हा प्लस मायनस प्लस मायनस, हा कटला, मायनस प्लस कटला, हा प्लस 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 प्लस, हे किती झाले मग? 4. अरे कळत आहे का? 4 काय? एक्स नाही, 4 काय? यस, ओके, बरोबर. हा प्लस हा मायनस, मायनस प्लस मायनस, किती राहिले रे? क्लिअर? आता एस ची रेट बरोबर 60 ला कितीने भागू रे? 4. तर यस बरोबर काय? किती? यस बरोबर 15. यस म्हणजे कोण? स्टुडंट. यस म्हणजे कोण? स्टुडंट. मग आता सगळंच तर वय मिळालं तुम्हाला, तर सांगा आता स्टुडंट किती आणि ते किती? स्टुडंट बरोबर किती? याने काय विचारलं? वय यातील फरक 20 वर्षाचा असेल तर शिक्षकांचे वय किती? म्हणून एक स्टुडंट 15चा, तर 3 स्टुडंट कितीचे? 45. मग तुम्हाला आता टीचर काढायचा आहे, शिक्षक काढायचा आहे, म्हणून पूर्ण वय किती आहे? 80. पूर्ण वय 80 आहे. मग मला एक सांगा, म्हणून 80 वजा फक्त मुलं मी मायनस करतोय, किती राहिले रे? 35 वर्ष वय हे कोणाचा असायला पाहिजे? एका शिक्षकाचा असायला पाहिजे. तो शिक्षक इथे दिलाय 35 वर्ष वयाचा. कुठे विचारला क्वेश्चन बघा, UPSC 60 2020. कठीण काहीच नसते, व्यवस्थित समजून घ्या. किती प्रश्न झाले? आज इथे थांबून जाऊ, बाकीचं उद्या, ठीक आहे? जे झाले प्रश्न त्याच्यावर व्यवस्थित रिव्हिजन मारा, प्रश्न लिहून घ्या, ठीक आहे? चला आज थांबून जाऊ.